महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून 5वी पर्यंत मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय मराठी भाषा, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी संस्कृतीवर हल्ला आहे. हिंदीबद्दल आणि इतर सर्वच भाषांबद्दल आम्हाला आदरच आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये मराठी सोडून इतर कोणत्याही भाषेची सक्ती करणं अयोग्य असून हिंदीबाबत करण्यात आलेली ही सक्ती सरकारनं तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. एकीकडं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडं महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही पहिलीपासून विद्यार्थ्यांना अनिवार्य करायची, हे केवळ संतापजनक नसून निषेधार्ह देखील आहे. भाजप याद्वारे आपला द्वेषमूलक, मतदान केंद्री आणि विभाजनवादी अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती कमजोर केल्याशिवाय देशाच्या काही भागामध्ये ज्या प्रकारचं राजकारण आहे त्या प्रकारचं असहिष्णू, द्वेषमूलक राजकारण हे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजणार नाही याची जाणीव असल्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदी भाषेच्या सक्तीची ही खेळी खेळली गेली आहे, असं अजित नवले यांनी म्हटलं आहे. मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीचे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केला आहे. सरकारच्या ह्या निर्णयाचा अत्यंत विपरीत आणि वाईट परिणाम कोवळ्या मनांवर आणि बुद्धीची वाढ सीमित असणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहेच. शिवाय या निर्णयामुळे मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी परंपरा आणि मराठी माणसावर सुद्धा एक जबरदस्त प्रहार करण्याचा सुद्धा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसनी केलेला आहे. भाजप आणि आरएसएसला या देशामध्ये एक देश एक भाषा धोरण राबवून भाषांमधील, संस्कृतींमधील जे वैविध्य आहे ते एक प्रकारे नष्ट करून एकारलेपणा आणायचा आहे. त्यांचा हा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न म्हणूनच हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या भाजप सरकारने घेतलेला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सरकारच्या या निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो आहोत. मराठी भाषा, मराठी संस्कृती या महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे, आणखीन भरली पाहिजे, हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दृष्टिकोन आहे. जनतेच्या भावना आणि एकंदरीतच राजकारण समजून घेत भारतीय जनता पक्ष आणि सरकारने त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा आणि हिंदी सक्तीच्या करण्याच्या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करून आपला हा निर्णय आम्ही मागे घेतो आहोत असं त्यांनी जाहीर करावं. त्यांनी ते केलं नाही तर संघर्षाच्या मार्गाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गेल्याशिवाय राहणार नाही.